हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले द 7SJ आर्ट गॅलरी आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महालक्ष्मीच्या मूर्त्या कशा प्रकारे बनवल्या जातात। भरीव मूर्त्या आपण म्हणतो, भरीव मूर्त्या कशा प्रकारे बनवल्या जातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत। सुरुवातीला आपण साचे मूर्त्या काढलेल्या आहेत ते कशा काढाव्यात, साच्यातून ते कशी रबलाची फिटिंग कशी द्यावी ते आपण सुरुवातीला पाहूयात। आपण साचे लावणं झाल्यावर मूर्ती भरताना आपण तुम्हाला दाखवणार आहोत। 2 स्टेपमध्ये आपण मूर्त्या भरणार आहोत, भरीव मूर्त्या, ज्याने त्याची सेटिंग व्यवस्थित होईल, मूर्त्या एकदम व्यवस्थित निघतील। फिनिशिंगमध्ये कमीत कमी आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। व्हिडिओ पसंत आल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रमंडळीमध्ये नक्की शेअर करा मित्रांनो। व्हिडिओ खूप मजेशीर फायदेशीर व्हिडिओ राहणार आहे आजचा। थोडं फास्ट करू म्हणजे आपला टाईम वेळ वाचून थोडासा। एक मूर्ती तुम्हाला सुरुवातीला काढून दाखवलेली आहे मी, त्या प्रकारे मूर्ती काढून घ्यायची आहे। बाहेरची कवर राहते ती POP मध्ये राहते मित्रांनो, नाते तर रबर लिक्विड राहतं, त्याचा साचा आपण तयार केलेला असतो। मूर्तीच्या हिशोबानं ते रबर काढावं लागतं आपल्याला। तिथं प्रेशर द्यायचं, तिथं प्रेशरने काढावं लागतं, जिथं स्मूथिंग करून काढावं लागतं। ते काढायची एक पद्धत राहते जेणेकरून मूर्तीचे नुकसान होणार नाही। साची काढायची खूप अलग पद्धत असते मित्रांनो, ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह नक्की सांगन। मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नेमकी मूर्त्याबद्दल कशाची माहिती हवी आहे, त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून संपूर्ण माहितीसह उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन। 2 साच्या आपले लावणं झालेलं आहे मित्रांनो। अजून एक साचा मोकळा करून लावून टाकू आपण। तुम्हाला 3 साच्या पुरता करून दाखवतो मी माल कशा प्रकारे भरवला जातो। आपल्या काही जास्त मोठ्या मूर्त्या नाहीत मित्रांनो, आपल्या मूर्त्या छोट्याच्या आहेत। सहा 8 इंचाच्या 10 इंचाच्या दरम्यानच्या मूर्त्या आहेत आपल्या। याच्या मागच्या साईडला पट्ट्या असल्यामुळे ते लिकेज व्हायचे चान्सेस आहेत थोडे, त्यामुळे आपण आतल्या साईड पट्ट्यामध्ये कपडा टाकलेला आहे। मिनिमम आपण 850 ते 900 लिटर पाणी ml पाणी घेतलेलं आहे। 1 लिटरपेक्षा कमी पाणी आपण यूज करणार 3 साच्या भरायला। आपल्याला पूर्ण भरून नाही टाकायचे सुरुवातीला मित्रांनो। आपला जो POPचा मटेरियल असणार आहे मसाला, तो आपण मिडियमच ठेवणार आहे, जास्त घट पण नाही ठेवायचा आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचा, जेणेकरून पातळ ठेवल्यावर ते पूर्ण लिकेज होऊन जाईल। घट राहिल्यावर ते आपल्याला फिनिशिंगमध्ये भेटणार नाहीत, बॉक्सच्या होल जास्त निघतील त्याच्यामध्ये। तर आपल्याला माल मिडियमच ठेवू नये, मिडियम मालामध्येच आपण त्याला फिनिशिंग घेणार आहोत। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण भरून मटेरियल टाकणं नाही सुरुवातीला आपल्याला, एवढं मटेरियल टाकून त्याला साच्यांना चांगली सेटिंग करून घेणे। त्याला आपण सेटिंग हातानेच करून घेऊ फिरून त्याला। मित्रांनो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला असं हातानेच आपण त्याला काय कंपन म्हणतो, व्हायब्रेशन म्हणतो। साच्यांना कधी जमिनीवर आदळायचं नाही मित्रांनो, वरतूनच हातात घेऊन त्याला आरामाने असं करणे, जेणेकरून सगळीकडं माल व्यवस्थित कानाकोपऱ्यात सगळीकडं होईल, पांगण माल व्यवस्थित पद्धतशीरपणे।
माल थोडा अजून पातळ असल्यामुळे आपण थोडा वरच्या साईडला टाकून घेऊ माल. जेणेकरून आपल्याला बैठक साईडला थोडा माल शिल्लक राहायला पाहिजे. पातळ माल वरती थांबत न आपण तेवढं टाकून घेऊ. आता काडीच्या सहाय्याने मूर्ती आपल्याला मटेरियल सगळ्या मूर्तीमध्ये सारख्या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे. ही आपली भरीव काढायची पद्धत आहे मित्रांनो. आपल्याला माल जर पोकळ काढत असला त्याचा पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. दोन्ही पद्धतीने माल काढायच्या खूप पद्धती आहेत मित्रांनो अलग अलग. तुम्हाला मी एक भरीव मूर्ती काढायची पद्धत सांगणार आहे. ही सोपी पद्धत आहे मित्रांनो माल बनवायची. काडीने फिरून सेट थोडा हलका सेट होईपर्यंत ठेवायचं आहे त्याला. नंतर वरचा माल बैठकीच्या आकारावर लेवलला टाकून घेणे. आपल्याला बैठकीच्या मालमध्ये टाकणं झाल्यावर लगेच त्याला आपण दुसरा माल काढून त्याला भरीव करणार आहोत. बैठकीचा माल सेट व्हायच्या आत त्याला मध्ये टाकून देणार. नंतर पाण्याचा हात फिरून घ्यायचं त्याच्यावरती, जेणेकरून बैठकी साईडला कुठं पोकळ राहता कामा नये. आता माल कालवायची पद्धत सेम होती, त्याच्यामुळे मधला पार्ट आपण स्किप केलेला आहे. डायरेक्ट माल टाकलेला आहे त्याच्यावरती. आता भरीव केलेला आहे. त्याला आता डायरेक्ट त्याला मटेरियल टाकलं असतं मित्रांनो तर लिकेज व्हायचे चान्सेस होते. साचे गळाले असते आपले, पट्ट्या मागून पट्ट्या लावले त्याच्यामुळे ते पूर्ण भरीव त्याला जमलं असतं. किंवा घट करून टाकलं असतं तर ते मूर्त्या खराब निघायची जास्त चान्सेस राहतात मित्रांनो. त्याच्यामुळे मीडियम माल पहिले आपण टाकून घ्यायचा, त्याला मधून पूर्ण फिरून घ्यायचं, जेणेकरून फिनिशिंगमध्ये चांगली क्वालिटी भेटेल आपल्याला. दुसऱ्या हातामध्ये त्याला थोडंसं घट बी राहिलं तर चालते मित्रांनो, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. झाले आपल्या मित्रांनो भरीव मूर्त्या तयार. आजचा आपला व्हिडिओ कसा लागला मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. आमचे अजून पुढं पेंटिंग व्हिडिओ, माल बनवायच्या सोप्या पद्धती, साचे कसे बनवतात, आर्टच्या बाबतीत भरपूर व्हिडिओ येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.